नमस्कार. सुरुवात एका अगदी सामान्य प्रश्नाने करूया का? वैराग्य म्हणजे नेमकं काय? हा शब्द ऐकला की अनेकदा माझ्यासमोर तरी साधू संत, भगवी वस्त्र किंवा संसार सोडणं असं काहीतरी येतं. पण आपल्या रोजच्या म्हणजे या धावपळीच्या जीवनात याचा खरंच काही संबंध आहे का? आज आपण याच विषयावर म्हणजे वैराग्य, अंतर्मनाचा मुक्तिमार्ग या माहितीवर आधारित जरा खुलात जाऊन बोलणार आहोत. बघूया वैराग्याची खरी आपल्याला पटेल अशी संकल्पना काय आहे. हो, आणि तुम्ही म्हणालात तसं गैरसमज खरंच खूप आहेत. अनेकांना वाटतं वैराग्य म्हणजे सगळं सोडून हिमालयात जाणं, पण माहिती सांगते की तसं नाहीये. ही काही फक्त बाह्य गोष्टी सोडण्याची क्रिया नाही. ही जास्त करून एक आंतरिक म्हणजे मानसिक स्थिती आहे. अच्छा. म्हणजे विषय वासना, लोभ, मोह यांपासून आपलं मन अलिप्त ठेवणं. त्यासाठी जग सोडायची गरज नाहीये खरं तर. ओके, म्हणजे जगात राहून सुद्धा, आपली सगळी कामं करून सुद्धा त्यापासून मनाने थोडं दूर राहणं, अलिप्त. पण हे बोलायला सोपं आहे. प्रत्यक्ष कसं करायचं? म्हणजे रोजच्या जबाबदाऱ्या सांभाळून अशी निर्लिप्तता कशी आणायची? आपल्या माहितीत काही सांगितलं याबद्दल? हो, नक्कीच. ही निर्लिप्तता येते कुठून याची काही कारणं दिसतात आपल्या माहितीत. कधी कधी आयुष्यात काहीतरी खूप मोठं घडतं, एखादा दुःखद प्रसंग येतो, त्यातून येऊ शकते. किंवा मग खोल आत्मपरीक्षण केल्यावर, कधीतरी आध्यात्मिक जागृतीतूनही येते. आणि यात सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे ज्ञान. गीतेमध्ये पण म्हटलंय ना, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. बरोबर. म्हणजे हे जे चंचल मन आहे ते अभ्यासाने आणि वैराग्यानेच ताब्यात येतं, आत्मज्ञान मिळतं किंवा टिकतं. म्हणजे हे पळून जाणं नाहीये अजिबात. उलट जीवनाला जास्त जागृतपणे सामोरं जाणं आहे. मला वाटतं यातलं आवाहन हेच आहे की सक्रिय राहायचं आणि तरीही अलिप्त राहायचं. हे कसं साधायचं? माहितीत उल्लेख आहे की यामुळे अहंकार किंवा ती नको असलेली स्पर्धा यातून सुटका मिळते. अगदी. उदाहरणं पण छान दिली आहेत. श्रीरामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना राजधर्म पाळताना वैराग्य कसं जपावं हे सांगितलं होतं. हो. स्वामी विवेकानंद, संत तुकाराम, गौतम बुद्ध या सगळ्यांनी कर्म सोडलं नाही कधी. उलट त्यांनी वैराग्याच्या आधारावरच खूप मोठं कार्य उभं केलं. बरोबर. आणि याच सक्रिय वैराग्याचं किंवा तुम्ही म्हणाला तसं संतुलनाचा गाभा आपल्या माहितीतल्या एका विचारात दिसतो बघा. हातात काम, मनात राम. हे ऐकलंय. याचा अर्थ काय? तर आपलं जे काही काम आहे ते पूर्ण लक्ष देऊन कौशल्याने करायचं. पण त्या कामाचं फळ काय मिळेल, यश येईल की अपयश, याबद्दल तीव्र ओढ, ती आसक्ती ठेवायची नाही. अच्छा. मन शांत, स्थिर ठेवून फक्त आपलं कर्तव्य करायचं. हे झालं वैराग्याचं एकदम प्रॅक्टिकल रूप. या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? वैराग्य म्हणजे वस्तू, माणसं किंवा जबाबदाऱ्या नाकारणं नव्हे, तर त्यांच्याशी जी आपली मानसिक ओढ जोडलेली असते, आपल्या अपेक्षा, आपली आसक्ती, त्याचं बंधन तोडणं. हो. हे एक प्रकारचं आतलं स्वातंत्र्य मिळवण्यासारखं आहे. अगदी. आणि यातली खरी शक्ती हीच आहे की हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बाहेरची परिस्थिती बदलावीच लागते असं नाही. परिस्थिती कोणतीही असो, ही आतली शांतता, ही अलिप्तता अनुभवता येते. बरोबर. आणि आपल्या स्रोतात म्हटल्याप्रमाणे याचा परिणाम काय? तर जीवनात शांतता येते, स्थैर्य येतं आणि एक आत्मिक समाधान मिळतं. या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय श्रोत्यांसाठी. जर वैराग्य हे आपण बाहेर काय करतो यावर अवलंबून नसून आपण गोष्टींशी आतून कसे जोडले गेलो आहोत यावर जास्त अवलंबून असेल, तर मग आयुष्यात एकदम मोठे बदल करण्याची वाट बघण्यापेक्षा रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधली आपली पकड किंवा अपेक्षा थोडी जरी सैल केली, म्हणजे अगदी थोडा प्रयत्न जरी केला त्या दिशेने, तर तो सुद्धा वैराग्याच्या दिशेने एक महत्त्वाचा प्रवास ठरू शकेल का? काय वाटतं?